जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. म्हाळसा, बरं वाटतंय का आता? हो. काय ग लतिका, अशी अचानक निघून का गेलीस? काय झालं? अगं आभाळ बघ कसलं भरून आलंय. आता चांगलाच पाऊस पडेल. पण म्हाळसा, अचानक हे काळे ढग कुठून आले असतील? एकतर हे ढग पावसाचे नाही, पण मला खात्री आहे हे ढग नक्कीच जेजुरीवरूनच निघाले आहेत. प्रत्येक शिवलीलेप्रमाणे महादेवांनी मल्हारी अवतारात दैत्यांना शासन करून भक्तांचे रक्षण करण्याचे कार्य केले आहे. हे महेश्वरा, आपली लीला अगाध आहे महेश्वरा.
मी तरी काय सांगू देवा खंडेराय, तर महाराजच म्हणले या पिंडीचं विसर्जन कर. ते तुमच्यासाठी जे हे व्रत केलं त्यात शक्तीची साधना नव्हती. ते म्हणले की माझ्यावर की नाही शक्तीचं बी ऋण आहे, म्हणून ह्या पिंडीचं विसर्जन करून नवीन पिंड करायला सांगितली आहे. पर ह्या खेपला बर का मी नवीन पिंड करताना शक्तीची बी उपासना करणार आहे. त्यामुळे आत्ताच्या या पिंडीचं मी विसर्जन करते बघा. काय बाय चुकलं असेल तर क्षमा करा खंडेराय. बानू, काय पण बोल बानू, पण पिंडीचं विसर्जन झाल्यानंतर ना अंगण कसं सुन सुन वाटायला लागलं बघ. तू पिंडीचं विसर्जन करायला नग होत तरी मी तुला सांगत होतो. खंडेराया, अरे देवा महाराजांनी जे सांगितलं तेच मी केलं. माझं काही चुकलं तर नाही ना? सदाशिव मल्हारा सदाशिव मल्हारा खंडेराय माझा घास मल्हारी, खंडेराय माझा पाणी मल्हारी, खंडेराय माझा भास मल्हारी, ध्यानी वाणी सदाशिव. खंडेराय माझा घास मल्हारी, खंडेराय माझा पाणी मल्हारी, खंडेराय माझा भास मल्हारी, ध्यानी वाणी सदाशिव. सदाशिव मल्हारा हे अचानक काय ढग कुठून आले असतील ग? म्हणजे आले काय आणि गेले काय? मला ठाव आहे हे जेजुरीतून आलेलंच ढग होतं.
देवा, हे सारं अजून किती काळ चालणार? युगानयुग सूर आणि असुर यांच्यात युद्ध होत आहे. साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना सुद्धा हा कलह सोडवता आलेला नाही. म्हणजे हे असं अनंत काळासाठी सुरूच राहणार का? मुनिवर, जोवर दोन प्रवृत्ती अस्तित्वात आहेत तोवर हा कलह चालणारच. मुळातच अहंकाराने उन्मत्त झालेल्यांना कठोर शिक्षा करणं क्रमप्राप्तच असतं. बऱ्याचदा देवांना हे कार्य थेट पार पाडता येणं शक्य नसतं. त्यामुळे त्यांना अवतार घेऊन हे कार्य पार पाडावं लागतं. आणि म्हणूनच मणिमल्लाचा विनाश करण्यासाठी महादेवांनी खंडेरायाचा अवतार घेतलाय. आणि अशाच एका कारणासाठी खंडेरायांनी वीरभद्राला आवाहन केलं आहे. बरोबर ना? आपण अगदी योग्य बोलत आहात मुनिवर. वीरभद्राचे प्रकट होणे हे स्पष्ट सांगते आहे की कुंभकाचा अंत निश्चित आहे. नाही मुनिवर, हा कुंभकाचा अंत नाहीये, परंतु ही एका युद्धाची सुरुवात आहे हे निश्चित. वीरभद्र,
आपले कार्य पूर्ण झाले. उन्मत्त दैत्याला यमसदनी पाठवून सृष्टीवरचे संकट आपण दूर केलेत. मणिमल्लाच्या युद्धात देखील आपण युद्ध जिंकण्यासाठी सहाय्य केले होते. वीरभद्र, माझी अशी इच्छा आहे की जेजुरी गडावर आपण मानाचे स्थान ग्रहण करावे. माझ्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी आधी वीरभद्राचे दर्शन घेतले तर मला अति आनंद होईल. देवा, या निमित्ताने शिवलीलेतील या अवतारात आपल्या प्रिय व्यक्तीचे वीरभद्राचे गडावर आगमन झाले आणि भविष्यात वास्तव्यही राहील. देवा, आता सर्वत्र शांतता पसरेल. लोक निर्भयपणे घराबाहेर पडतील. आपली दैनंदिनी निश्चिंतपणे सुरू करतील. प्रधानजी, याआधी एकेका दैत्याला मारल्यानंतर अनेक वेळा विजयाचे उत्सव साजरे केले गेले, परंतु यावेळी नको. मुळात हा विजय आहे का? देवा, मला कळतंय आपणास काय म्हणायचं आहे. आजवर कित्येक अवतार झाले, देवादिकांपासून ते अगदी साधू संतांपर्यंत. सगळ्यांचा आशय एकच, परंतु माणूस असो किंवा दैत्य असो, कुणालाच आपले म्हणणे का कळत नाही. प्रधानजी, मलाही जाणवतं की या सृष्टीतील तमोगुण कधीही नाहीसे होणार नाहीत. हे तर या सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहे आणि चांगल्या वाईटाचा वाद हा अनंत काळापर्यंत या न त्या नात्याने सुरूच राहणार. परंतु देवा, आपलं म्हणणं कुणालाच कळत नाही असं होत नाही. काही जणांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचतं. म्हणूनच सृष्टीत काही माणसं अशी आहेत जी आशेचे किरण बनून राहिली आहेत. देवा, आदिमायेने सृष्टीत दिवसाबरोबर रात्र केली आहे. प्रकाशामागून अंधार ठेवलाय. शुभाबरोबर अशुभ जोडले आहे. देवा, आपल्याला सृष्टीविषयी करुणा वाटते, म्हणूनच सातत्याने सत्याच्या बाजूने उभं राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच कधी कधी सर्वांपासून दूर कैलासात एकांतात राहावे असे आमच्या मनात येते. परंतु कैलासाची आठवण होताच मला आठवण होते ती पार्वतीची. आणि मग पार्वतीने जयाद्रीला दिलेल्या वचनाची. स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल.
जेजुरीत सर्वांसमक्ष आपल्या विवाहाची तिथी ठरली. त्यालाही अनेक दिवस उलटून गेले. त्यानंतर आपली भेट होत राहिली ती या दर्पणातूनच. माझ्या मनात आपल्या विवाहाबद्दलच्या अनेक रम्य कल्पना होत्या आणि आहेत, पण त्याबद्दल आपले अजूनही काही बोलणे झाले नाही. माझ्या मनात काय कल्पना आहेत याची साधी तुम्ही विचारपूसही केली नाही. मला हे अजिबात आवडलं नाही. मी तुमच्यावर रागवलीये, रुसलीये. आता तुम्ही मला कितीही हाका मारले तरीही मी तुमच्याशी दर्पणातून बोलणार नाही. आता माझी समजूत काढायला तुम्हाला समक्ष यावं लागेल. तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही.